कई दिन से पकड़ दखल चल रही थी, यूपी, गुजरात। क्या लगता है कितना क्या कोई बड़ी प्लानिंग चल रही थी? हाँ, बिल्कुल चल रही थी, बड़ी प्लानिंग थी और हो सकता है कुछ उनके मोहरे फील्ड में हों, पहुंच गए हों और उन्होंने अपनी ताकत का प्रदर्शन करने के लिए ये घटना कारित की हो सकता है कुछ अन्य जगह भी करें। तो सभी पुलिस फोर्सेस को बिल्कुल अलर्ट रहना होगा, चाहे वो दिल्ली की हो, चाहे यूपी की हो, चाहे हरियाणा की हो, चाहे JNK की हो, क्योंकि पूरी तैयारी रखनी चाहिए। इनके मंसूबे खतरनाक हैं, जिस तरीके से इतनी भारी संख्या में एक्सप्लोसिव वेपन्स और तर वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। दरम्यान ही थेट दृश्य आपल्याकडे आहेत। अमित शहा हे पोहोचलेले आहेत जे या हल्ल्यामध्ये जखमी झाले। त्यांची विचारपूस करताना अमित शहा आपल्याला दिसून येत आहेत आणि जो व्यक्ती यामध्ये जखमी झालाय त्याची स्थिती आपण बघू शकतोय। त्याच्याकडून माहिती घेताना त्याची विचारपूस करताना अमित शहा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आज संध्याकाळी जो स्फोट झालेला आहे दिल्लीमध्ये, त्याच स्फोटामध्ये हा व्यक्ती जखमी झालेला आहे आणि त्यानंतरची त्याची ही स्थिती आपण बघू शकतोय। दरम्यान अमित शहांनी त्याची विचारपूस केली आहे आणि त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हाची दृश्य आपण बघितली आहेत। आणखी काही इथं जखमी आहेत, 30 पेक्षा जास्त लोक या स्फोटामध्ये जखमी झालेत आणि त्यापैकी काही जण हे जास्त जखमी असल्याचंही आपल्याला दिसतंय। तर ही दुसरी एक व्यक्ती ज्यांचा हातावर मोठा परिणाम या स्फोटाचा झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्याच व्यक्तीसोबत बातचीत करताना अमित शहा आपल्याला दिसतायत, विचारपूस करताना आपल्याला दिसतायत आणि ही व्यक्ती तेव्हा नेमकं काय घडलं होतं किंवा आपण कुठे होतो याविषयी माहिती देत असावी कदाचित। अमित शहा या व्यक्तीला धीर देताना आपल्याला पाहायला मिळतंय। सोमवारचा दिवस प्रचंड अशी गर्दी रस्त्यावरती असते लाल किल्ल्याजवळ, विशेष त्या रस्त्यावरती गर्दी बघायला मिळते आणि अशाच वेळेला संध्याकाळी साधारण 6:52 हा ब्लास्ट झालेला आहे आणि त्यामध्ये जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आणि त्या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शहा आलेले आहेत आणि अमित शहा हे सगळे जे जखमी आहेत त्यांच्याकडून माहिती घेत आहेत, त्यांची विचारपूस करतायत। अत्यंत गंभीर जखमी आपल्याला बघायला मिळत आहेत कारण ब्लास्ट इतका मोठा होता की त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरात त्याचे परिणाम बघायला मिळाले आणि त्या परिसरात असलेले जे अनेक लोक आहेत त्या सगळ्यांवर त्याचा परिणाम झालेला आहे। या ब्लास्टमध्ये अनेक लोक जखमी झालेत, काही आजूबाजूच्या गाड्यांमध्ये होते, काही लोक चालत होते, आजूबाजूला जी दुकान आहेत त्या ठिकाणी काही लोक होते आणि या सगळ्या लोकांना या ब्लास्टचा परिणाम झाला। अनेक लोक यामध्ये जखमी झाली आणि या जखमींची भेट घेण्यासाठी अमित शहा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। ते जे सगळे जखमी आहेत त्यांची विचारपूस करतायत। दरम्यान तपास यंत्रणा सुद्धा कामाला लागलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने हा तपास सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अनेक घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतात। दरम्यान दृश्यांमध्ये आपण बघतोय लोकनायक रुग्णालयामध्ये गृहमंत्री अमित शहा दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या जखमींची विचारपूस केली जाते। साधारण संध्याकाळी 6:52 आसपास हा ब्लास्ट झाला आणि या ब्लास्टमध्ये अनेक लोक जखमी झालेत, अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान जे कोणी जखमी आहेत त्यांची विचारपूस करण्यासाठी अमित शहा थेट रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत, रुग्णालयामध्ये हजर झालेले आहेत। त्या ठिकाणी ते सगळे जखमींची विचारपूस करतायत। या स्फोटानंतर आसपासच्या ज्या सगळ्या कार होत्या त्या सुद्धा हादरून गेल्या, आजूबाजूचा परिसर हादरून गेला। यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान 30 पेक्षा अधिक जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते आणि या हॉस्पिटलमध्ये गृहमंत्री अमित शहा सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत। या सगळ्या रुग्णांची विचारपूस केली जाते, कशा पद्धतीने नेमका ब्लास्ट झाला, त्यावेळेला काय परिस्थिती होती हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला जातोय, त्यांची प्रकृती कशी आहे याची विचारपूस केली जाते। दरम्यान आपण एकीकडे अमित शहा ज्या रुग्णालयात गेलेत तिकडची दृश्य बघतो, तर आपण खाली ग्राफिक्समध्ये बघतो नेमका कशा पद्धतीने हा सगळा ब्लास्ट झाला ते आपण बघतोय। 6:52 आपण बघतोय काही कार या रस्त्यावरून जाताना दिसत आहेत आणि जी I-20 कार होती त्यामध्ये पहिल्यांदा ब्लास्ट झाला आणि आजूबाजूच्या कार्सनी, आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा पेट घेतलेला आहे। सुभाष मार्ग आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा ब्लास्ट झाला ते आपण बघतोय। 6:52 वेळ आसपासच्या ज्या काही गाड्या होत्या त्या सुद्धा पेटल्या कारण सिग्नल होता, रेड सिग्नल होता, गाड्या थांबलेल्या होत्या आणि जी I-20 गाडी आहे त्यामध्ये ब्लास्ट झाला आणि या ब्लास्ट नंतर आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा पेट घेतलेला आहे।
आपण सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती जे बघतोय, ज्या ठिकाणी हा सगळा ब्लास्ट झाला, आजूबाजूच्या गाड्यांनी पेट घेतल्याची दृश्य बघतोय, तर दुसरीकडे आपण बघतोय अमित शहा, गृहमंत्री अमित शहा हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांची विचारपूस केली जाते. त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे ते बघण्यासाठी अमित शहा दाखल झालेले आहेत. दिल्ली में लाल किले के पास सुभाष मार्ग ट्रैफिक सिग्नल पर I-20 हुंडई गाड़ी में एक ब्लास्ट हुआ है. ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार हैं. प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं. ब्लास्ट की सूचना आते ही 10 मिनट में दिल्ली क्राइम ब्रांच, दिल्ली स्पेशल ब्रांच की टीमें स्पॉट पर पहुंची है. NSG और NIA की टीम FSL के साथ अभी गहन जांच करने का शुरू किया है. आसपास के स्थान के सभी CCTV कैमरा और बाकी सब चीज़ों की जांच के आदेश दे दिए गए हैं. मेरी CP दिल्ली से भी बात हुई है, स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है. CP दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं. हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी. सभी ऑप्शन की तुरंत जांच होकर नतीजा जो आएगा जांच हम जनता के सामने रखेंगे. मैं कुछ ही देर में स्पॉट पर भी जा रहा हूं और अस्पताल में भी मैं तुरंत जाऊंगा. आज शाम करीब 7 बजे दिल्ली में लाल किले के पास सुभाष मार्ग ट्रैफिक सिग्नल पर I-20 हुंडई गाड़ी में एक ब्लास्ट हुआ है. ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार हैं. प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं. आसपास के स्थान के सभी CCTV कैमरा और बाकी सब चीज़ों की जांच के आदेश दे दिए गए हैं. मेरी CP दिल्ली से भी बात हुई है, स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है. CP दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं. हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी. तर सगळ्या तपास यंत्रणांकडून तपास केला जातोय. अमित शहा नेमकं काय म्हणाले ते आपण बघितलं. सगळ्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून अगदी कठोरात कठोर अशी चौकशी केली जाते. कशा पद्धतीने सगळा ब्लास्ट झाला, याला कोण याच्या पाठीमागे असू शकतं, सगळ्या शक्यतांचा विचार केला जातोय. आजूबाजूच्या परिसरातले असलेले CCTV यांची सुद्धा मदत घेतली जाते. नेमकं त्यावेळेला काय घडलं हे सुद्धा बघितलं जात आहे. दरम्यान आपण बघितलं अमित शहा हॉस्पिटलमध्ये आलेले होते. जे जखमी आहेत त्यांची भेट घेण्यासाठी आलेले होते. घटनास्थळी सुद्धा अमित शहा जाणार त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा सगळा जो परिसर आहे तो आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय. कशा पद्धतीने या ठिकाणी ब्लास्ट झाला, आजूबाजूच्या गाड्या ज्या आहेत त्यांच्या अगदी चिंध्या झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मोठं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे. अनेक लोकांचा यात जीव गेलेला आहे. अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहेत. दरम्यान स्फोट झालेली जी कार आहे ती I-20 होती आणि ही कार हरियाणाची होती अशी माहिती सध्या समोर येते. आपण दृश्यांमध्ये बघतोय कमांडोज आपल्याला बघायला मिळत आहेत. सगळ्या तपास यंत्रणा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. हा परिसर जो आहे तो पूर्णपणे सील केलेला आहे. आजच्या दिवसातल्या जर काही महत्त्वाच्या घटना बघितल्या तर त्यामध्ये काही तासांपूर्वीच अगदी दहशतवादी मॉडेलचा पर्दाफाश करण्यात आलेला होता. फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकं हस्तगत केलेली होती आणि बॉम्ब स्क्वॉड करून या सगळ्या परिसरात सर्च ऑपरेशन सुद्धा केलेलं होतं. आणि यानंतर संध्याकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास 6:52 हा भ्याड हल्ला झालेला बघायला मिळतोय. एक कार सिग्नलवरती थांबते,
त्या कारमध्ये ब्लास्ट होतो आणि आजूबाजूच्या सगळ्या गाड्या पेट घेतात. या ब्लास्टमध्ये अनेक लोकांचा जीव गेलेला आहे, अनेक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत. सध्या रुग्णालयामध्ये या सगळ्या जखमींवरती उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे या परिसरातील ज्या आजूबाजूच्या गाड्या त्या सुद्धा जळून पूर्णपणे खाक झाल्याचं बघायला मिळत आहे. आसपासच्या परिसरातले सगळे लोक आहेत ती सुद्धा जखमी झालेली आहेत. दरम्यान या सगळ्या घटनेनंतर दिल्ली असेल, गुरुग्राम असेल, मुंबईसह संपूर्ण NCR मध्ये सध्या रेड अलर्ट जारी केलेला आहे, हाय अलर्ट जारी केलेला आहे. कारमधून 4 मृतदेह काढल्याचं सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. दिल्लीमध्ये हुंडाई i20 या गाडीमध्ये हा स्फोट झालेला आहे. लाल किल्ल्याच्या अगदी जवळ हा स्फोट झालेला आहे. संध्याकाळची वेळ, सोमवारचा दिवस, त्यामुळे अर्थात मोठी गर्दी या ठिकाणी होती. सिग्नल होता, गाड्या थांबलेल्या होत्या आणि याच वेळेला हा भ्याड हल्ला झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. दृश्यांमध्ये आपण बघतोय NSG कमांडोचा ट्रक सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा या ठिकाणी दाखल झाल्यात. डॉग स्क्वॉड असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तपास केला जातोय. नेमके कुठले पुरावे यामध्ये सापडतात, काय हाती लागतं, हे सगळ्या यंत्रणांकडून सध्या तपासलं जात आहे. हा जो सगळा परिसर जो आपण बघतोय तो दिल्लीतला अतिशय महत्त्वाचा परिसर आहे, कायम वर्दळीचा परिसर आहे. आणि या ठिकाणी जेव्हा ब्लास्ट झाला यानंतर अनेक लोक जखमी झाली, अनेक लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान तपास यंत्रणा पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. सगळ्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून या ठिकाणी शोध घेतला जातोय. नेमका काही पुरावा मिळतो का, काही गोष्टी हाती लागतात का, याची चौकशी सध्या केली जाते. कितने इंजर्ड हैं, कितने ये बता पाना ट्रस्ट मी मेरे लिए अभी पॉसिबल नहीं है. मैंने अभी बस देखा वहाँ पे, मैंने अभी बात की, हमारे सीनियर से बात हुई. हमारे स्टाफ को बुलाया गया है अभी स्थिति में? अभी बहुत सारे स्टाफ को मैं नंबर नहीं बता सकता. बहुत सारे स्टाफ को बुलाया गया और हम सबको अलर्ट पे रखा गया कि कभी भी आपको कॉल आ सकता है और आपको उस हिसाब से रेडी रहना है. कितने घायल बता सकते हैं? घायल तो यहाँ पे 30 से ज्यादा ही है. बाकी अभी देखते हैं कितना क्या चल रहा है. ये मैं आज शाम करीब 7 बजे दिल्ली में लाल किले के पास सुभाष मार्ग ट्रैफिक सिग्नल पर i20 हुंडई गाड़ी में एक ब्लास्ट हुआ है. ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार हैं. प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं. आसपास के स्थान के सभी CCTV कैमरा और बाकी सब चीज़ों की जांच के आदेश दे दिए गए हैं. मेरी CP दिल्ली से भी बात हुई है, स्पेशल ब्रांच के इंचार्ज से भी बात हुई है. CP दिल्ली और स्पेशल ब्रांच के इंचार्ज स्पॉट पर मौजूद हैं. हम सभी संभावनाओं को तराश रहे हैं और सभी संभावनाओं को ध्यान में रखकर इसकी गहन जांच की जाएगी. या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय. आपण दृश्यांमध्ये बघतोय ज्या वेळेला ब्लास्ट झाला आजूबाजूच्या ज्या सगळ्या गाड्या आहेत त्यांच्या सुद्धा चिंधड्या उडालेल्या आहेत. सध्या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात कमांडोज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या ठिकाणची सगळी चौकशी केली जाते, तपास केला जातोय. 2 दृश्य, एकीकडे कमांडोज दाखल झाले तर दुसरीकडे आपण बघतोय हा जो सगळा परिसर आहे तो सील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी कोणाला येऊ दिलं जात नाही कारण अतिशय महत्त्वाचा तपास या ठिकाणी केला जातोय. स्फोट ज्या ठिकाणी झाला ती कार जी होती ती हरियाणाची होती अशी माहिती मिळते आहे. दरम्यान कारमधून 4 मृतदेह काढल्याचं सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. दिल्लीतील या ब्लास्टमध्ये हुंडाई i20 कार होती. सुरुवातीला ट्रॅफिकला ही गाडी थांबली आणि त्यानंतर ट्रॅफिक सिग्नलवरती या कारचा ब्लास्ट झाला आणि इतर आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा पेट घेतलेला आहे. 2 दृश्य, हा सध्या परिसर जो तो पूर्णपणे सील करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी तपास यंत्रणांकडून तपास केला जातोय, चौकशी केली जाते. कमांडोज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. NI असेल, NSG असेल, स्पेशल ब्रांच असेल, सगळे घटनास्थळी सध्या दाखल झालेले आहेत. एक स्लो मूविंग व्हीकल जो रेड लाइट की तरफ आके रुका था उसमें एक ये एक्सप्लोजन हुआ है. उस वक्त गाड़ी के अंदर जो पैसेंजर्स उसके अंदर ही थे और इस एक्सप्लोजन से जो है आसपास की गाड़ियों में भी क्षति हुई. जैसे ही इसकी खबर मिली हम सारी एजेंसीज जो है दिल्ली पुलिस, FSL, NIA, NSG उनकी टीम्स यहाँ पे आ चुकी हैं और हालात का जायजा भी ले रही है. हर तरीके से इस जो है एक्सप्लोजन के बारे में जांच की जा रही है.
हमारे को पुलिस वाले हमारे जो बीट गए उन्होंने हमें बताया कि वहाँ पर ऐसा ऐसा हादसा हो चुका है, यहाँ से गाड़ी हटाओ और वहाँ लेके जाओ। तो हमने जैसे ही सुना हम सीधा गाड़ी वहाँ पर लेके पहुँचे अपनी, और वहाँ पे पहुँचे हमें सिर्फ वहाँ पर बॉडी मिली है। हमें जो 4-5 बोडियाँ मिली, हमारी 10-1 गाड़ियाँ वहाँ पर गई थी, लेकिन हमें 4-5 बोडियाँ मिली, हमने बोडियाँ उठाई और हम यहाँ पर लेकर आए बस। आपने 4-5 बॉडी जी जी किया था, लेकिन उससे पहले 7 गिरफ्तारियां हुई थी। मैं आपको बता दूं 7 गिरफ्तारियां काफ़ी अहम है जैश-ए-मोहम्मद से जुड़ी हुई, और क्या ये उससे भी लिंक करता है ये अभी जल्दबाजी होगी, लेकिन मैं इसलिए यहाँ पर आपको बता रहा हूँ क्योंकि इस वक्त जो बड़ा एक मंसूबा आतंकियों का था उसे यहाँ पर नेस्तनाबूद किया गया। कई सारे ऐसे लोगों की गिरफ्तारियां हुई जो इस एंगल से जुड़े हुए हैं। तो क्या ये लिंक उससे करता है, क्या ये तिलमिला गए हैं अगर ये आतंकी हमला अगर करार दिया जाता है तो? लेकिन फिलहाल अभी जांच की जा रही है और पुलिस कोई भी एस्पेक्ट ऐसी चीज़ें नहीं छोड़ रही है जो जांच के दायरे में ना हो। हर एंगल को खंगाला जा रहा है और आप देखेंगे यहाँ पर लगातार वो सभी टीमें यहाँ पर मौजूद है, चाहे एनआईए हो, एनएसजी हो या उसके अलावा स्पेशल सेल की टीमें हो, सब इसको एक बड़ा धमाका मानकर ही यहाँ पर इन्वेस्टिगेशन कर रही है। और सबसे अहम चीज़ ये कि अगर ये धमाका टेरर एंगल के साथ का है तो किस तरह का ये टेरर एंगल था, क्योंकि ना यहाँ पर गाड़ी का ड्राइवर छोड़कर गाड़ी भागा है और ना ही गाड़ी के पैसेंजर उतरे हैं, जबकि वो भी घायल हुए हैं, इंजर्ड हुए हैं। किसी की डेथ भी हो सकती है क्योंकि आंकड़ा भी सीसीटीवी फुटेज से भी पता चलेगा जिस गाड़ी में धमाका हुआ था, जिस गाड़ी में आग लगी थी, तो उसके कितने पैसेंजर इसमें इंजर्ड हुए या जले या खत्म हुए, ये भी सबसे अहम चीज देखने की। तो और गाड़ी एचआर नंबर जो है क्या वो गाड़ी चोरी की है या उसका इस्तेमाल किया गया था, ये भी देखना होगा सबसे अहम चीज। और वहीं दूसरी तरफ इन्वेस्टिगेशन एजेंसियां कोशिश कर रही हैं कि जो अब तक यहाँ पर गिरफ्तारियां हुई थी, जो अब तक यहाँ पर एक बड़े टेरर मॉड्यूल के खिलाफ यहाँ पर पूरी इन्वेस्टिगेशन हुई थी, उसमें किस हद तक ये सारा कुछ कहीं ना कहीं लिंक कर रहा है या नहीं कर रहा है, ये देखना होगा। जी तर जसं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं, अनेक प्रश्न खरं तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। पहिली गोष्ट की कार नेमकी कोणाची होती, ती कार चोरीची होती का, त्या कारमध्ये नेमकं कोण बसलेलं होतं, त्या कारचा जो मालक आहे तोच होता की ती कार चोरीला गेलेली होती, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। ज्या कारमध्ये हा ब्लास्ट झाला ती I-20 कार होती आणि ज्या ठिकाणी झाला तो रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे, सुभाष मार्ग, खरं तर लाल किल्ला आहे, अतिशय या ठिकाणून जवळ आहे, जवळच मेट्रो स्टेशन आहे, ट्रॅफिक असतो या रोडला आणि सिग्नलच्या जवळच ही कार थांबलेली असताना ब्लास्ट झालेला आहे। आणि सिग्नलला आजूबाजूला सुद्धा अनेक गाड्या होत्या, कारण संध्याकाळची वेळ म्हटल्यावर मोठी गर्दी या रस्त्यावरती बघायला मिळते आणि त्यावेळेला हा ब्लास्ट झाला आणि आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा पेट घेतलेला आहे। आजच्या दिवसातल्या काही महत्त्वाचे जर अपडेट्स आपण म्हटले तर फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकं हस्तगत केलेली होती आणि त्याच संध्याकाळी अशा पद्धतीचा ब्लास्ट झाल्याचं समोर येत आहे। लाल किल्ल्याजवळ कशा पद्धतीने नेमका हा ब्लास्ट झाला ते आपण सध्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। पहिल्यांदा ही कार जी आहे ती सिग्नलला थांबलेली होती, त्या कारमध्ये सुरुवातीला ब्लास्ट झाला आणि आजूबाजूच्या कारनी सुद्धा पेट घेतलेली, साधारण 6:52 ही सगळी घटना घडली, हा ब्लास्ट घडलेला आहे। आजूबाजूच्या गाड्यांनी सुद्धा पेट घेतली, त्यामुळे यात अनेक जीव गेलेले आहेत। जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती येते, तर 30 पेक्षा अधिक जण यामध्ये जखमी झालेले आहेत। तर सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय गृहमंत्री अमित शहा हे रुग्णालयामध्ये आलेले आहेत, जे जखमी आहेत त्यांची विचारपूस केली जाते। तर दुसरीकडची दृश्य आहेत ती दिल्लीच्या रस्त्यांवरती सुरक्षा व्यवस्था आहे किंवा तपास यंत्रणा ज्या आहेत त्या सुद्धा दाखल झाल्यात। देखिए पूरे जनपद में ही इस समय सारी पुलिस हमारी हाई अलर्ट पर है। डीजीपी हेडक्वार्टर्स से भी हमें निर्देश प्राप्त हुए हैं, सभी जगहों पर रैंडम वाहनों की चेकिंग कराई जा रही है। खास करके दिल्ली से आने वाले रास्तों पर ये चेकिंग बृहद रूप से हमारे प्रत्येक नाकाबंदी पॉइंट पर चालू हुई है।